तर आजचा आपला टॉपिक आहे पॉलिनेशन बाय बर्ड्स. पॉलिनेशन बाय बर्ड्स म्हणजे जर बर्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होत असेल तर या फिनॉमिनॉनला ऑर्निथोफिली असं म्हणतात. म्हणजे जे बर्ड्स आहेत ते बर्ड्स एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट करतात आणि यालाच म्हणतात पॉलिनेशन बाय बर्ड किंवा ऑर्निथोफिली. सो ओनली few birds are specialized for ornithophily. They have small size and long beak. या नेचरमध्ये फक्त काही बर्ड्स असे आहेत की जे ऑर्निथोफिलीसाठी स्पेशलाइज्ड आहे. म्हणजे ते पॉलिनेशन करू शकतात. आता जे बर्ड्स पॉलिनेशन करतात किंवा ज्या बर्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं त्यांच्यामध्ये काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतात. म्हणजे कसे कोणते तर दे हॅव स्मॉल साईज. त्यांची जी साईज असते ती छोटी असते. छोटे असतात ते छोटे छोटे बर्ड्स असतात आणि त्यांची जी चोच असते ती लॉंग असते. स्मॉल साईज अँड लॉंग बिग असे जे बर्ड्स आहेत ते आहेत एक्झाम्पल आहे बर्ड्सचं ज्या बर्ड्समुळे पॉलिनेशन होतं ते बर्ड्स आहे हमिंग बर्ड आणि सनबर्ड्स. हमिंग बर्ड्स अँड सनबर्ड्स हे दोन बर्ड्सचे एक्झाम्पल मी घेतले. हमिंग बर्ड पॉलिनेशन करतो आणि सनबर्ड्ससुद्धा पॉलिनेशन करतात. हमिंग बर्ड तर तुम्ही ऐकलं असेल की ते सगळ्यात स्मॉलेस्ट बर्ड आहे वर्ल्डमध्ये. सगळ्यात छोटे पक्षी आहे ते. तर हा पॅरेग्राफ तुम्हाला समजला की ओनली फ्यू बर्ड्स आर स्पेशलाइज्ड फॉर ऑर्निथोफिली. दे हॅव स्मॉल साईज अँड लॉंग बीक. काही थोडेसे असे बर्ड्स आहे या जगामध्ये की जे पॉलिनेशन करतात. पॉलिनेशनसाठी ते स्पेशलाइज्ड आहे. आता स्पेशलाइज्ड म्हणजे काय? स्पेशलाइज्ड म्हणजे त्यांच्यामध्ये असे कोणते कॅरेक्टरिस्टिक आहे की जे पॉलिनेशनसाठी सुटेबल आहेत. तर ते जे बर्ड्स आहे ते बर्ड्स स्मॉल साईज म्हणजे त्यांचा आकार छोटा आहे आणि त्यांची जी चोच असते ती लॉंग असते. कशासाठी लॉंग असते तर ती चोच फुलामध्ये आतमध्ये गेली पाहिजे आणि फुलामधला नेक्टर त्यांना खाता आला पाहिजे किंवा फुलामधला नेक्टर त्यांना सक करता आला पाहिजे आणि त्यासाठी त्यांची जी बीक असते ती लॉंग असते. एक्झाम्पल काय आहे पॉलिनेटिंग बर्ड्सचं? एक्झाम्पल आहे हमिंग बर्ड्स अँड सनबर्ड्स. हे दोन एक्झाम्पल आहे पॉलिनेटिंग बर्ड्सचं. आणि जे ऑर्निथोफिलस प्लांट्स आहेत ऑर्निथोफिलस प्लांट्स म्हणजे ज्या प्लांट्समध्ये बर्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं त्या प्लांट्सला काय म्हणायचं? ऑर्निथोफिलस प्लांट. ऑर्निथोफिलस प्लांटचं एक्झाम्पल आहे BBC. BBC लक्षात ठेवायचं. बॉम्बेक्स ब्युटिया आणि कॅलिस्टेमॉन. बॉम्बेक्स त्यानंतर ब्युटिया आणि तिसरं एक्झाम्पल आहे याचं कॅलिस्टेमॉन. अशा प्रकारे 3 एक्झाम्पल्स आहे ज्या प्लांट्समध्ये पॉलिनेशन होतं बर्ड्सच्याद्वारे. कॅलिस्टेमॉनला म्हणतात बॉटल ब्रश नावाचं हे प्लांट आहे. तर हे जे तिन्ही प्लांट्स आहेत या तिन्ही प्लांट्समध्ये कशाच्याद्वारे पॉलिनेशन होतं? या तिन्ही प्लांट्समध्ये पॉलिनेशन होतं बर्ड्सच्याद्वारे. पुन्हा एक वेळा हा पॅरेग्राफ बघून घ्या की काही जे थोडे बर्ड्स आहे जगामध्ये बोटावर मोजण्याएवढे वगैरे नाही थोडेसे बर्ड्स आहे की जे स्पेशलाइज्ड आहे कशासाठी?
ऑर्निथोफिलीसाठी, म्हणजे ते पॉलिनेशन करू शकतात. एका फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट करू शकतात. पण त्यासाठी तो बर्ड फ्लावरवर बसल्यानंतर फ्लावर डॅमेज व्हायला नको, कारण की फ्लावर छोटं असतं आणि त्याच्या मनाने बर्ड्सचे जे आपण साईज बघतो ते मोठे असतात. पण जे बर्ड्स पॉलिनेशन करू शकतात त्या बर्ड्समध्ये काही स्पेशलाइज्ड कॅरेक्टर असतं, जसं त्यांचा साईज स्मॉल असतो आणि नेक्टर घेण्यासाठी त्यांची जी बीक असते, चोच असते, ती लॉंग असते. आणि असे जे बर्ड्स आहेत ते 2 एक्झाम्पल मी इथे घेतलेले आहे, हमिंग बर्ड्स आणि सनबर्ड्स. आणि ऑर्निथोफिलस प्लांटचे जे एक्झाम्पल आहे, ऑर्निथोफिलस प्लांट्स म्हणजे ज्या प्लांट्समध्ये बर्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं अशा प्लांट्सचे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे इथे, बॉम्बेक्स, ब्युटिया आणि कॅलेस्टेमून. आता तुम्ही याला लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला याला लक्षात ठेवण्यासाठी एकच ट्रिक आहे, ती म्हणजे BBC. BBC ही एक वृत्तवाहिनी आहे, खूप फेमस आहे. तसं तुम्ही लक्षात ठेवा BBC लक्षात ठेवलं तर मग हे तिन्ही एक्झाम्पल एकाच वेळेस लक्षात राहतील, बॉम्बेक्स, ब्युटी आणि कॅलिस्टेमून. आता याच्यावरती MCQ येऊ शकतो की ऑर्निथोफिली ऑकर्स इन असं जर आलं आणि ऑप्शन राहतील, वेगवेगळे ऑप्शन राहतील, रोज राहील एक ऑप्शन राहील समजा बॉम्बेक्स, एक ऑप्शन राहील समजा ॲडन्सोनिया, एक ऑप्शन राहील मेज. तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नेमकं या 4 ऑप्शनमधून ऑर्निथोफिली हे कोणत्या प्लांटमध्ये होतं. तर यामधलं अशा प्रकारे लक्षात ठेवायचं की आता तुम्ही एक तुमच्या बुकामध्ये काय करायचं आहे की असे कॉलम करून घ्यायचे आहे. या साईडनी पूर्ण ॲनिमोफिली, त्यानंतर हायड्रोफिली, त्यानंतर अँटोमोफिली, त्यानंतर त्याच्या खाली लिहायचं आहे ऑर्निथोफिली आणि त्याच्या खाली लिहायचं आहे चिरोप्टेरोफिली आपलं व्हायचं आहे. एक कॉलम केला तुम्ही आणि दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे तुम्हाला एक्झाम्पल्स. तुम्ही ॲनिमोफिली लिहिलं, ॲनोमोफिलीच्या समोर ते कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये होतं ते सगळे एक्झाम्पल्स लिहायची. हायड्रोफिली लिहिलं, हायड्रोफिलीच्या समोर त्याचे एक्झाम्पल लिहायचे जे तुम्हाला मी सांगितले आहे सगळे आहे ना, झूस्टेरा, सिरॅटोफायलम, व्हॅलिस्नेरिया. त्यानंतर तुम्ही लिहाल अँटोमोफिलीमध्ये रोज आहे, सिस्ट्रम आहे, जास्मिन आहे, हे सगळे एक्झाम्पल लिहायचे. मग लिहाल तुम्ही त्याच्या खाली ऑर्निथोफिलीच्या समोर हे सगळे एक्झाम्पल्स लिहायचे, बॉम्बेक्स, ब्युटी आणि कॅलिस्टेमून. आणि मग चिरोप्टेरोफिलीची एक्झाम्पल मी तुम्हाला चिरोप्टेरोफिली शिकवताना सांगते. तर आता हे झालं आपलं हा झाला कन्सेप्ट पॉलिनेशन बाय बर्ड. आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक जो घ्यायचा आहे तो आहे ॲडॅप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावर. नेक्स्ट टॉपिक इज adaptations in ornithophilus flower. Adaptations in ornithophilus flower. ऑर्निथोफिलस फ्लावर म्हणजे ऑर्निथोफिलस फ्लावर जे राहतं ते या ऑर्निथोफिलीला कसं समर्पक राहतं. ॲडॉप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावर म्हणजे ऑर्निथोफिलस फ्लावर जे आहे ते त्याच्यामध्ये बर्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं. पण बर्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होण्यासाठी त्या फ्लावरमध्ये कोणते ॲडॉप्टेशन्स असतात, म्हणजे ते फ्लावर ऑर्निथोफिलीसाठी कसं अनुकूल असतं. पहिला पॉईंट आहे की flowers are brightly colored. Flowers are brightly colored, large and showy. हे झालं पहिलं कॅरेक्टर. फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड, लार्ज अँड शोई. म्हणजे फ्लावर अतिशय अट्रॅक्टिव्ह कलर्सचे असतात जनरली आणि फ्लावर्सचा आकार हा मोठा असतो, लार्ज असतो आणि ते शोई म्हणजे छान असतात. असे त्यांच्यामध्ये
त्यांच्या पाकळ्या छान असतात, त्यांच्यामधले स्टेमन्स छान असतात, असं छान शोई असतं ते फ्लावर. ब्राईटली कलर म्हणजे फ्लावरमध्ये जनरली व्हायलेट कलर असतात, येलो कलर असतात, रेड कलर असतात फ्लावरमध्ये, ऑरेंज कलर असतात. जे कलर्स पक्ष्यांना स्पष्टपणे दिसतील, प्रॉमिनंट दिसतील अशा कलरचे फ्लावर्स ते असतात. सेकंड याचा पॉईंट आहे की फ्लावर्स सिक्रेट नेक्टर. फ्लावर काय सिक्रेट करतो? डायल्यूट नेक्टर सिक्रेट करतो. प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. फ्लावर सिक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. हा पॉईंट लक्षात घ्या. फ्लावर काय सिक्रेट करतात? डायल्यूट नेक्टर. प्रोफ्यूज म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये, फ्लावरमध्ये खूप जास्त नेक्टर प्रोड्यूस होतो. आणि नेक्टर कसा राहतो? डायल्यूट राहतो. कसा राहतो? नेक्टर हा थोडा डायल्यूट राहतो, म्हणजे खूप असा गोड नाही राहत, थोडा कमी गोड राहतो, पण खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लावर नेक्टर सिक्रेट करते. तर कशासाठी नेक्टर सिक्रेट करते करतात फ्लावर? तर बर्ड्सनी फ्लावरला व्हिजिट दिली पाहिजे. का व्हिजिट देतील बर्ड्स फ्लावरला? तर नेक्टरवर फीड करण्यासाठी, नेक्टरला सक करण्यासाठी फ्लावरला व्हिजिट देतील बर्ड्स. आणि फ्लावरमध्ये जर नेक्टर नसेल तर मग फ्लावरला बर्ड्स व्हिजिट देणार नाहीत, म्हणून फ्लावरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लावर नेक्टर सिक्रेट करतात. याचा तिसरा पॉईंट आहे, याच्यामधले जे पोलन ग्रेन्स असतात, पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड स्टिकी. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पोलन ग्रेन्स कसे असतात बेटा? स्पायनी म्हणजे काटेरी, आणि स्टिकी, स्टिकी म्हणजे कावर चिपकणारे. स्पायनी अँड स्टिकी, काटेरी असतात आणि चिपकणारे असतात. पोलन ग्रेन्स जेव्हा बर्ड्स फुलावरती येतात, फुलाला व्हिजिट देतात, जेव्हा बर्ड्स नेक्टरवर फीड करत असतात, तेव्हा हे जे पोलन ग्रेन्स आहेत, पोलन ग्रेन्स मॅच्युअरच झालेला असतो फ्लावर. पोलन ग्रेन्स हे अँथरमधून बाहेर पडलेले असतात, तिथेच आजूबाजूला असतात अँथरला चिपकलेले, बाहेर आलेले. तर पोलन ग्रेन्स आपल्याला माहीत आहे की पोलन ग्रेन्स पण नॉन मोटाईल आहेत. तर पोलन ग्रेन्स जे आहे ते बर्ड्सचे जे विंग्स असतात, बर्ड्सचे जे फिदर्स असतात, त्या बर्ड्सच्या फिदर्सला, बर्ड्सच्या पायांना हे पोलन ग्रेन्स चिपकतात. आणि ते पोलन ग्रेन्स त्यांच्या बॉडीला चिपकले पाहिजे, म्हणूनच ते कसे असतात? स्पायनी अँड स्टिकी. आणि मग हेच बर्ड्स जेव्हा दुसऱ्या फुलाला व्हिजिट देतील, तेव्हा त्या बर्ड्सच्या बॉडीला चिपकलेले जे पोलन ग्रेन्स आहे ते दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतील, कारण की स्टिग्मासुद्धा कसा असतो? स्टिकी असतो. चौथा पॉईंट आहे याच्यातला की फ्लावर्स आर विदाउट फ्रॅग्रन्स फ्लावर्समध्ये गंध नसतो. फ्लावर्सला कुठलाही गंध नसतो, गंधविरहित फ्लावर असतात. का बरं? ॲज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल म्हणजे बर्ड्सला गंध येत नाही, म्हणजे फार कमी त्यांना गंधज्ञान आहे. म्हणजे बर्ड्सला जो कुठलाही प्रकारचा वास असतो तो येत नाही, फार कमी प्रमाणामध्ये त्यांना वास येतो कुठलाही. त्यामुळे फुलाला सुगंधित असण्याचं काही कारण नाही. फुलामध्ये जर बर्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होणार आहे आणि बर्ड्सला जर गंधाशी काही देणं घेणंच नाही आहे, त्यांना फ्रॅग्रन्स फुलामध्ये असला तरी बर्ड फ्लावरला व्हिजिट देणार आहे आणि नसला तरी व्हिजिट देणार आहे. कारण की बर्ड्स जे आहे, बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल म्हणजे त्यांना वास येत नाही, खूप कमी प्रमाणामध्ये त्यांना वास येतो. पुअर सेन्स ऑफ स्मेल म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे सेन्स ऑफ स्मेलचं, हे बर्डमध्ये खूपच पुअरली डेव्हलप आहे. आणि म्हणूनच फ्लावर्स जे आहे, फ्लावर्स आर विदाउट फ्रॅग्रन्स ॲज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. त्यामुळे जे प्लांट आहे, प्लांटनी स्वतःच्या फुलामध्ये गंध निर्माण करण्यासाठी काही जास्त एनर्जी वेस्ट केली नाही, कारण की बर्ड्सला फ्रॅग्रन्सची काही गरज नाही.
तर अशा प्रकारे हे जे आहे ॲडॉप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावरमधले आपण हे सगळे पॉईंट्स डिस्कस केले आहे. इथे तुम्हाला पाठ झाले असतील. फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड, लार्ज अँड शोई, तुम्हाला कळलेला आहे हा पॉईंट. फ्लावर्स सिक्रेट, profuse dilute nectar, pollen grains are spiny and sticky, and flowers are without fragrance as birds have poor sense of smell. तर इथे संपलेला आहे आपला ॲडॉप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावर. आणि आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट टॉपिककडे आपण वळू, तो नेक्स्ट टॉपिक आहे पॉलिनेशन बाय बॅट, दॅट इज कॉल्ड ॲज चिरोप्टेरोफिली. तर तुम्ही लिहून घ्या, लिहिणं झालं असेल तुमचं, नाहीतर तुम्ही एक काम करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट टॉपिक आहे पॉलिनेशन बाय बॅट्स. पॉलिनेशन बाय बॅट्स म्हणजे वटवाघळांच्या द्वारे पॉलिनेशन होणे. याला म्हणू आपण चिरोप्टेरोफिली. काय म्हणायचं याला म्हणायचं चिरोप्टेरोफिली. हे जे बॅट्स असतात, बॅट्स चिरोप्टेरा ऑर्डरमध्ये येतात. बॅट्स म्हणजे वटवाघळं, आणि बॅट्स ह्या फ्रुगिओर्स असतात. फ्रुगिओर्स म्हणजे त्या फ्रूट्स खातात, काही बॅट्स. तर ज्या बॅट्स फ्रूट्स खातात म्हणजे त्या फ्रुगिओर्स असतात, त्या प्लांटला व्हिजिट देतील फळं खाण्यासाठी. त्या फुलामधले पोलन ग्रेन्स पण खातात बॅट्स. त्यासाठी त्या काय करतील, फ्लावर्सला व्हिजिट देतील. जेव्हा त्या फ्लावर्सला व्हिजिट देतील तेव्हा त्यांच्या बॉडीला फ्लावर्समधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते चिपकतील, आणि त्या बॅट्स जेव्हा दुसऱ्या फ्लावरला व्हिजिट देतील तेव्हा त्यांच्या बॉडीला चिपकलेले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावर्सच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतील. अशा प्रकारे पॉलिनेशन होईल. बॅट्समध्ये एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो असा की ह्या ज्या बॅट्स आहे त्या पोलन ग्रेनला खूप दूरपर्यंत ट्रान्सफर करू शकतात. म्हणजे किती किलोमीटर अंतरापर्यंत त्या पोलन ग्रेन्सला घेऊन जातात, कारण की बॅट्स जे आहे त्या खूप दूर उडतात. समजा एक झाड इथे आहे तर दुसरं बॅट्स एका झाडावर बसतील, त्या आपल्या पोलन ग्रेन्स आहेत किंवा फ्रूट्स वगैरे खातील, आणि मग त्या बॅट्स जेव्हा दुसऱ्या फुलावर बसतील, तर ते जे दुसऱ्या झाडावरती जातील, ते दुसरं झाड समजा इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे, तितके किलोमीटर अंतर त्या पार करून जाऊ शकतात. म्हणून बॅट्स जे आहे, बॅट्स कॅन ट्रान्सफर पोलन ग्रेन्स ओव्हर अ लॉंग डिस्टन्स ॲक्च्युअली इन अ किलोमीटर. तर हा पॉईंट आपण महत्त्वाचा आहे, हा पॉईंट घेऊन घेऊ आपण, की हा पॉईंट आहे की बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर अ लॉंग डिस्टन्स sometimes several kilometers. Bats can transport pollens over long distance sometimes several kilometers. लक्ष द्या इकडे. तर बर्ड्स जे आहे, बॅट्स जे आहे, बॅट्स काय करतात, बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर अ लॉंग डिस्टन्स समटाइम्स सेव्हरल किलोमीटर्स. कितीतरी किलोमीटर्स अंतर पार करत असतात बॅट्स. खूप दूर जातात त्या, खूप दूर उडतात त्या, खूप उंच उडतात, आणि खूप दूर त्या पोलन ग्रेन्स घेऊन जातात, आणि एका फुलामधले पोलन ग्रेन्स ते दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट करतात. नंतरचा पॉईंट आहे की ॲडॉप्टेशन्स इन
चिरोप्टिरोफिलर्स फ्लावर. याच्यामध्ये फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. नेक्स्ट पॉइंट आहे ॲडॅप्टेशन्स. Adaptations in Chiropterophilus. Adaptations in Chiropterophilus flower. यामध्ये पहिला पॉइंट आहे की फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. फ्लावर्सचा जो कलर असतो तो डल असतो, ब्राईटली कलर्ड नसतात फ्लावर. आणि फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. कलर डल असतो पण त्यांचा जो गंध असतो, फुलामधून येणारा जो गंध आहे तो गंध कसा असतो, तो गंध खूप स्ट्रॉंग असतो. खूप फुलामधून असा सडलेल्या जे फळं असतात ना, सडलेल्या फळांचा कसा वास येतो आंबट असा, तसाच वास येतो त्या फुलांचा. तुम्ही कधी कधी जर या झाडाखालून आपण जर गेलो तर त्या जनरली हे जे झाडं असतात, ज्या झाडांमध्ये बॅट्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं, तर ते झाडं नॉक्टुर्नल असतात. त्यांचे फ्लावर्स रात्री उमलतात, दिवसा नाही उमलत. कारण की बॅट्स नॉक्टुर्नल आहे. बॅट्स ह्या कशा असतात, दिवसा झोपतात आणि रात्री त्या जागतात. त्यामुळे हे जे फ्लावर्स आहे, ज्या फ्लावर्समध्ये बॅट्सच्याद्वारे पॉलिनेशन होतं म्हणजे चिरोप्टिरोफिलस फ्लावर्स जे आहे ते नॉक्टुर्नल असतं, ते रात्री उमलतं. आणि त्या फुलामधनं सडलेल्या फळांसारखा असा आंबट असा वास येतो. त्याला म्हणतात फर्मेंटिंग फ्रुटी ऑर्डर. फर्मेंटिंग फ्रुटी ऑर्डर म्हणजे सडलेल्या फळांसारखा आंबट असा वास त्या फुलांचा येतो, वेगळाच असा वास येतो. जेव्हा आपण त्या झाडाखालून जातो, त्या झाडाखालून आपल्याला असा वास येतो. कधी कधी संध्याकाळच्या वेळेस फिरताना वेगळाच वास येतो आपल्याला. फुलांचा असतो तो, पण असा आंबटसर. तर त्या झाडामधून तो वास येत असतो, त्या झाडांच्या फुलांचा तो वास असतो. आणि त्या फुलांमध्ये बॅट्सच्याद्वारे पॉलिनेशन होत असतं. बॅटला असा वास खूप आवडतो आणि म्हणून त्या फुलांमधून तसा वास येतो. फूल खूप मोठं असतं. फुलांमधले सगळे जे पार्ट्स आहे, पेटल्स वगैरे, त्या खूप मोठ्या मोठ्या असतात. आता फूल असं स्ट्रॉंग असतं, स्टाउट असतं. कशासाठी असतं, तर त्या फुलांनी बॅटचा जो वजन आहे ते सहन केलं पाहिजे म्हणून. पण आपल्या या जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये इतके काही पॉईंट्स दिले नाही आहेत. अगदी 2-3 पॉईंट दिलेले आहेत, तेच पॉईंट्स आपण डिस्कस करू. दुसरा जो पॉईंट आहे नेक्टरचा आहे. जे फ्लावर्स आहे दे सिक्रीट ॲबंडंट नेक्टर. हे 2 पॉईंट महत्त्वाचे झाले की फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. फ्लावरमध्ये अट्रॅक्टिव्ह कलर नसतात, पण फ्लावरमध्ये जो फ्रॅग्रन्स आहे, तो गंध आहे, तो खूप जास्त म्हणजे स्ट्रॉंग असतो. फुलामधून वेगळाच असा वास येतो, खूप स्ट्रॉंग. आणि ते सिक्रेट ॲबंडंट नेक्टर. त्यांच्यामध्ये फुलामध्ये खूप जास्त नेक्टर असतो. आणि ते नेक्टर नसला तर फुलाला व्हिजिट कसे देणार आहेत बॅट्स. आणि बॅट्सने व्हिजिट दिली पाहिजे म्हणून भरपूर प्रमाणामध्ये फुलामध्ये नेक्टर असतो. तिसरा पॉईंट आहे की फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ edible pollen grains. edible pollen grains. फ्लावर्समध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात आणि हे पोलन ग्रेन्स एडिबल असतात, म्हणजे चांगली चव असते या पोलन ग्रेन्सला. त्यामुळे बॅट्स ते पोलन ग्रेन्स खाण्यासाठी आणि नेक्टरसाठी त्या फ्लावरला व्हिजिट देतील आणि त्यांच्या बॉडीला पोलन ग्रेन चिपकतील
आणि जेव्हा त्या बॅट्स एका फुलावरून उडतील दुसऱ्या फुलावर बसतील तर त्या फुलामधल्या स्टिग्मावर ते पोलन ग्रेन्स डिपॉझिट होतील आणि प्लांटमध्ये काय होणार, बॅट्सच्याद्वारे पॉलिनेशन होईल. याचे जे एक्झाम्पल्स आहे याचे अँथोसेफॅलस, एक्झाम्पल लिहिते मी. एक्झाम्पल्स आहे अँथोसेफॅलस, हे प्लांट आहे. अँथोसेफॅलस आहे, त्याला कदंब म्हणतात. काय म्हणतात? अँथोसेफॅलस, ॲडन्सोनिया आणि किगेलिया, एवढे याचे एक्झाम्पल आहे. अँथोसेफॅलसला कदंब म्हणतात, कदंब ट्री, कदंबाचं झाड राहते. कदंब ट्री जंगलामध्ये राहतं कदंबाचं झाड. दुसरं एक्झाम्पल आहे याचं ॲडन्सोनिया. ॲडन्सोनिया पाहायचं स्पेलिंग पहा कसं तयार करायचं. BABAB आणि BABAB लिहिलं, BABAB समजलं. इथे ओ देऊन द्या. याला म्हणतात बॅओबॉब ट्री असं म्हटलं तरी चालतं. खूप असा मोठा वृक्ष असतो, खूप मोठा भला मोठा वृक्ष असतो हा, जंगलात असतात. आणि तिसरं एक्झाम्पल आहे याचं किगेलिया. तिसरं एक्झाम्पल काय आहे? किगेलिया, सॉसेज ट्री म्हणतात त्याला, किगेलिया सॉसेज ट्री. राहतात ना फुलांशिवाय पॉलिनेशन कसं होणार आहे? राहतात. खूप असं मोठं झाड असतं आणि वरती असतात त्याचे सगळे ब्रांचेस. त्याचा जो स्टेम असतो तो खूप उंच वाढतो, असा जाडा असतो आणि त्याच्या स्टेममध्ये पाणी असतं. बॅबॉब ट्री म्हणतात त्याला, बॅओबॉब ट्री. अशा प्रकारे याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले. पुन्हा एक वेळा रिवाईज करून देऊया. ॲडॅप्टेशन्स इन चिरोप्टेरोफिलस फ्लावर. चला लक्ष द्या. याच्यामधला पहिला पॉईंट काय आहे? फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. फ्लावरचा जो कलर आहे तो खूप डल असतो, पण त्याचा जो गंध आहे फ्लावरमधून खूप असा स्ट्रॉंग असा गंध येतो, फ्रॅग्रन्स येतो. दे सिक्रेट ॲबंडंट नेक्टर. फुलामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लावर्स जे आहे खूप असं शुगरी नेक्टर सिक्रेट करतं. ॲबंडंट म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये फ्लावर नेक्टरला सिक्रेट करतो. नेक्टर हे एक प्रकारचं लिक्विड आहे जे फुलामध्ये असतं आणि गोड असतं ते, आणि त्याला काय करतात सगळे पितात नेक्टर. फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. फ्लावरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोलन ग्रेन्स असतात, एडिबल असतात, ते खाता येतात. ते खाण्यासाठीच बॅट्स व्हिजिट देतात. एक्झाम्पल काय काय सांगितले मी तुम्हाला. याचं AAK लक्षात ठेवायचं. आपण याचं काय लक्षात ठेवलं होतं? बर्ड्सचं आपलं ऑर्निथोफिलसचं BBC है ना, ब्युटिया, बॉम्बॅक्स आणि कॅलिस्टमन. तसंच याचं लक्षात ठेवायचं AAK, अँथोसेफॅलस, ॲडन्सोनिया आणि किगेलिया. तर इथे आपला हे जे होते बायोटिक आणि अबायोटिक एजन्सीज आपण आज कंप्लीट केलेले आहे. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपला, नंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे आउटब्रीडिंग डिव्हायसेस, दॅट इज कंट्रीवर्सेस.